नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतोय. तुम्हाला माहित आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारची शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे. हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर या व्हिडिओला पहिल्यांदा पाहत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल, तर मी आवर्जून तुम्हाला विनंती करेल, ते म्हणजे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे, तो म्हणजे विद्यार्थी आणि पालकांना योग्य आणि खरी शैक्षणिक घडामोडींची माहिती मिळाली पाहिजे. एकच उद्देश आहे, दुसरा कुठलाही नाही. त्याच्यामुळे या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती, मदत ही पूर्णपणे मोफत आहे. त्याच्यामुळं ह्या सर्वांचा तुम्हाला फायदा व्हावा याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, ते म्हणजे चॅनलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, सीईटी सेल कडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे निकाल असतील, त्यांचे पुढचे कॅप राऊंड असतील, कॉलेज कसे भरायचे, पर्याय कसे निवडायचे, शिष्यवृत्तीचा अर्ज कसा भरायचा, विद्यापीठांच्या परीक्षा, निकाल, रोजगार, पदभरती अशी सर्वांची इत्थंभूत माहिती मी देण्याचं काम करत असतो आणि याचा फायदा अनेकांना झाला आहे. त्याच्यामुळं कुठेतरी एक स्टेप पुढे होऊन आता हे चॅनल सुरू करून अनेकाधिक विद्यार्थ्यांना आणि पालकांना या माहितीचा लाभ घेता यावा. त्याचप्रमाणे आपल्या समाजात जे तळागाळातील विद्यार्थी आहेत, त्यांना अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात येता आलं नाहीये, अशा सर्वांपर्यंत ही शैक्षणिक घडामोडींची माहिती पोचली पाहिजे. पालकांचे कुठेतरी पैसे वाचले पाहिजेत. हे वाढतं जे शुल्क आहे सगळं विद्यार्थ्यांना योग्य आणि खरं चांगलं उत्तम दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचा प्रवेश योग्य कॉलेजमध्ये होणं गरजेचं आहे. या सर्वांनाच ओळखून मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सहकार्याची गरज आहे. ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही केलंच असेल असं मी गृहीत धरतो. नसेल केलं तर आवर्जून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की करावं. एका महत्त्वाच्या विषयावर बोलूया, ते म्हणजे 10वी-12वीचे निकाल. 10वी-12वीच्या परीक्षा झाल्या आहेत. मग आमच्या सगळ्यांसारखे अनेक लोक बातम्या देत असतात. आता निकाल लागणार, उद्या निकाल लागणार, परवा निकाल लागणार, ही तारीख ते बोर्डाने डिसाईड केली, या तारखेला निकाल लागणार आहे. अशा भरपूर तुमच्याकडे माहिती येत राहतात. तुमच्या मोबाईलवर येत राहतात मेसेजेस, लिंक किंवा मग तुम्हाला इकडून तिकडून कोणतरी सांगतं की आताच लागणारा निकाल, मग असं तसं. रिलॅक्स राहा, चिलॅक्स राहा. निकाल जेव्हा लागायचा आहे लागेल. आपण सुट्टीचा आनंद घ्या. सुट्टीत काहीतरी कोर्सेस करा चांगले, कुठेतरी पुढे जा, काहीतरी शिका. आपले जे छंद आहे ते छंद जोपासा आणि निकाल जेव्हा लागायचा तेव्हा लागेल. आता परीक्षा होऊन गेली आहे. पण तरी म्हटलं की आपल्या हाच उद्देश आहे की तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. चिलॅक्स, पेपर झाले, आता जे काही झालं ते झालं. आता काय, आता निकाल आहे, आज उद्या लागणार आहे, कधीतरी लागणार आहे, मग त्याचं टेन्शन कशाला घ्यायचं आपण फार. फक्त ज्या तारखा फिरतात किंवा खरंच त्याच्यात तथ्यता आहेत का, सत्यता आहे का, त्याची पडताळणी मी केली आणि त्याच्यानुसार मी थोडी एक, मी सुद्धा शैक्षणिक पत्रकार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही माहिती सांगतो फार जबाबदारीने. ती म्हणजे की 10वी-12वीच्या परीक्षा आपल्या गेल्या महिन्यात संपल्या. सॉरी, मार्च महिन्यात म्हणू आपण. गेल्या महिन्यात, आत्ताच महिना हा मे महिना सुरू झाला, तिसराच दिवस आहे. तर 12वीचा निकाल हा साधारणतः तिसऱ्या आठवड्यात लागणार आहे. मे महिना आहे हा. याच आठवड्यामध्ये दोन्हीही निकाल लागणार आहेत. 10वी आणि 12वीचे दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार आहेत. 10वीला जवळपास 16 लाख विद्यार्थी होते आणि 12वीला जवळपास 15 लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर 12वीचा निकाल हा, कारण 12वीची परीक्षा आधी संपली 10वीच्या, त्याच्यामुळे 12वीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजे हा जो चालू महिना आहे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हा निकाल जाहीर होणार. त्याचप्रमाणे तर मी तुम्हाला सांगत होतो की 12वीचा निकाल याच महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि 10वीचा निकाल आहे, हा 10वीचा निकाल हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर होणार. साधारणतः उत्तरपत्रिका सगळ्या तपासून झालेल्या आहेत बोर्डाच्या, तुमच्या सगळ्या आहेत. आता निकालाची पुढची प्रक्रिया ही सुरू आहे. त्याच्यामुळं हा निकाल आता तयार करण्याची प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यानुसार हा निकाल आहे, हा मी तुम्हाला जबाबदारीने फार सांगते की तिसऱ्या आठवड्यात 12वीचा लागेल या महिन्यात आणि शेवटच्या आठवड्यात हा 10वीचा निकाल हा लागणार आहे. आणि ही फार चांगली गोष्ट आहे. जर लवकर जाहीर झाले तर त्या पुढच्या सगळ्या प्रवेश प्रक्रिया आहेत. 10वीचा निकाल झाला तर साधारणतः तुमची 11वीची प्रवेश प्रक्रिया असेल,
डिप्लोमाची असेल, ITI प्रवेश प्रक्रिया आहे, ह्या सर्व वेळेत सुरू होतात. त्याचप्रमाणे 12वीच्या निकालाच्या आधारावर तर सगळ्या उच्च शिक्षणाच्या आहे. म्हणजे डिग्री कोर्सेसची सगळी त्याच्यावर 12वीवर आहे. त्याच्यामुळे 12वीच्या निकालावर आणि 10वीच्या निकालावर खूप काही ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या अवलंबून असतात. त्याच्यामुळे हा निकाल शक्य तितक्या लवकर लावण्याचा प्रयत्न हा बोर्डाचा हा राहत असतो. त्याच्यानुसार हा निकाल आता जाहीर झाला आहे आणि तुम्हाला आता फक्त जास्त दिवस वाट पाहायची गरज नाहीये. लवकरच हा निकाल हा जाहीर होणार आहे. तर कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. निकाल लागेल. अधिकृत जी माहिती आहे बोर्डाची ती अधिकृत माहिती तुम्हाला बोर्डाच्या वेबसाईटवर मिळेल. आपलं जे राज्य मंडळ आहे त्या राज्य मंडळाच्या वेबसाईटवर मिळेल आणि ती जी तारीख असेल तीच अधिकृत तारीख असेल. इतर कुठल्याही तारखांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. ह्या निकालाच्या बाबतीत जी काही माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे. आता इथून मला माहित नाही, पण आता इथून ज्या तारखा ज्या असतील त्या तुम्ही फक्त बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ते जे प्रसिद्धी पत्रक करतं बोर्डाकडून अधिकृत येतं त्याची माहिती तुम्हाला सगळ्याच वृत्तपत्र असतील, चॅनल्सवर असतील ती एकाच दिवशी मिळेल. तर ती तारीख तुम्ही समजून चला, त्या दिवशी आपला निकाल आहे. मात्र हे जे इकडून तिकडून येत राहतात तारखा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बोर्डाच्या परिपत्रकावर विश्वास ठेवा आणि बोर्डाच्या परिपत्रकानुसारच तुम्ही आपला म्हणजे ते डिसाईड करा की ही तारीख आहे. इतर कुठलंही परिपत्रक हे फॉलो करू नका. आणि ह्या निकालानंतर ऑफकोर्स 10वी तुम्हाला 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे, डिप्लोमाची आहे, ITIची आहे. 10वीचे जे विद्यार्थी बघत असतील किंवा त्यांचे पालक बघत असतील त्या सर्वांची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासोबतच 12वीचे जे विद्यार्थी आहेत ऑलरेडी मी एक माहिती दिली तुम्हाला पदवी अभ्यासक्रमांची, त्याची सुद्धा पुढची प्रवेश प्रक्रिया मी तुम्हाला सांगत राहणार आहे. त्याच्यामुळं स्टे ट्यून विथ माय चॅनल. आवर्जून तुम्हाला या चॅनलचा फायदाच होणार आहे, तोटा कुठलाच होणार नाहीये. त्याच्यामुळे जेवढं जास्त नॉलेज घेता येईल, जेवढी जास्त माहिती घेता येईल ते आवर्जून तुम्ही घ्या. मी इथून पुढेही सगळ्या प्रवेश प्रक्रियांची माहिती वेळोवेळी देत राहीन. मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला नक्की कुठल्या प्रवेश प्रक्रियेची माहिती हवी आहे, तुम्हाला कुठे अडचण होत आहे, काय समस्या येतात, कुठलं कागदपत्र मिळत आहे नाही, या सर्वांची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला देण्याचं काम करणार आहे इथून पुढेही. त्याच्यामुळे जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं सगळ्या पुढच्या प्रवेश प्रक्रिया आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं. इथून पुढे मी आणखी ही माहिती देत राहणार आहे आणि माहिती नक्की तुमच्या भल्यासाठी असणार आहे. तुमचे नक्की शुल्काचे पैसे वाचतील याची गॅरंटी आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्हाला दर्जेदार शिक्षण मिळेल आणि योग्य तुम्हाला करिअरचा रस्ता सापडेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर अशीच नाविन्यपूर्ण माहिती मी सांगत असतो. तुम्ही जर्नलिस्ट हर्ष दुधे हे टेलिग्रामवर सुद्धा जॉईन करू शकता. टेलिग्रामवर माझं चॅनल आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे, ते सुद्धा सबस्क्राईब करू शकता आणि इथे सुद्धा मी माहिती शेअरच करत असतो. तर अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल आणि आपण भेटत राहू अशाच नाविन्यपूर्ण माहितीसह रोज. तोपर्यंत धन्यवाद.